स्वागत। या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत। खास करून राज्यातल्या बातम्यांचा आढावा आपण घेऊच, पण सुरुवातीला बातमी आली आहे राजधानीतून, कारण पूर्व दिल्लीतल्या मंडावली इथल्या पोलीस स्टेशन परिसरात एका मद्यधुंद कार चालकानं धडक दिल्यामुळे अनेक जण जखमी झालेत अशी माहिती कळते। आता जी माहिती कळते त्यानुसार एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे। LBS रुग्णालय जवळून जात असताना प्रथम काहींना त्यानं धडक दिली असं कळतं आहे। तिथून पळ काढून काही अंतरावर असताना मदर डेअरीच्या समोरही रस्त्यावर काही लोकांना त्यांनी धडक दिलेली आहे। गाडीची अवस्था आपण जर बघितली तर किती भीषण स्वरूपाची ही दुर्घटना आहे हे आपण निश्चितच समजू शकतो। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, का आताचा तपशील? महत्वाचं म्हणजे ही काल रात्रीची घटना आहे। मंडावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी ही घटना आहे। एक मद्यधुंद तरुण दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्याने प्रथमतः मंडावली परिसरात असलेल्या या मदरडीच्या बाजूला प्रथम एक धडक दिली। त्यानंतर तिथून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी धडक दिली। या दोन्ही धडकेमध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्या तरुणाला जवळच्याच रुग्णालयात प्रथम लालबहादूर शास्त्री रुग्णालयात त्यांना रेफर करण्यात आलं होतं। त्यानंतर तिथून त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। सध्या या तरुणाची परिस्थिती अतिशय जखमी असल्याची माहिती पुढे आलेली आहे। धन्यवाद प्रशांत, या माहितीबद्दल। आपण बघतोय मद्यधुंद कार चालकांना अनेकांना उडवल्याची अत्यंत गंभीर असा हा प्रकार समोर आलाय पूर्व दिल्ली भागातला। पुढची बातमी आपण बघणार आहोत। अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेत दिवसागणिक नवीन वाद रंगताना दिसतात। मुंबईतून हिमाचल प्रदेशमध्ये स्वगृही पोहोचलेल्या कंगनाच्या ट्विटची मालिका अजूनही सुरूच आहे। सुशांतची हत्या करणारे आणि मूव्ही माफियांचा मी पर्दाफाश केला, इतकाच माझा गुन्हा असल्याचं सांगत कंगनानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय। यावेळी कंगनानं आदित्य ठाकरे यांचं देखील नाव पुढे केलंय। बघूयात कंगनानं काय म्हटलंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची हीच मूळ समस्या आहे की मी मूव्ही माफिया, त्याचबरोबर सुशांत सिंगचे हत्यारे आणि त्यांचं ड्रग रॅकेट यांचा पर्दाफाश केला। ज्यांच्यासोबत त्यांचा प्रिय मुलगा आदित्य ठाकरे फिरत असतो, हाच माझा मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे ते मला मॅनेज करू पाहतात। पण बघू कोण कोणाला फिक्स करता येते, असा इशाराही कंगनानं उद्धव ठाकरेंना या ट्विटमधून दिलाय। बॉलिवूड गँग आणि ड्रग माफियांची माहिती देतानाच ड्रामा क्वीन का परतली असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी विचारलाय। गुन्ह्याची माहिती दडवणं हा देखील गुन्हाच आहे आणि यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा अजेंडा आता उघड झालाय, असं सचिन सावंत यांनी म्हटलंय। ठाकरे सरकारला आव्हान देण्याची भाषा करत मुंबईत येऊन या नटीनं तमाशाही केला, मात्र ड्रग संदर्भातली कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच ती परत का गेली, असा प्रश्न आता सचिन सावंत यांनी उपस्थित केलाय। आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत। कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता आपल्या सगळ्यांनीच मास्कचा वापर करणं किती आवश्यक आहे हे सांगणाऱ्या काही बातम्या। आणि आता बातमी आहे पिंपरी चिंचवडमधली, कारण उद्योग नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनानं अक्षरशः थैमान घातलाय, पण नागरिक मात्र अजूनही याच्यातून काही शिकताना दिसत नाहीयेत। अजूनही त्यांची बेपर्वाईनं वागणूक सुरूच आहे। अनलॉक नंतर अनेक जण मास्क न घालताच, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळताच कशा रीतीनं वावरतायत ही आपण दृश्य बघतोय। शासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढतो आहे। आता इथे आत्ता लावत आहेत मास्क, किंवा इथे यांच्या चेहऱ्यावरचा अर्धवट मास्क आहे। काका, तुम्ही अर्धवट मास्क लावलाय त्या पद्धतीने सगळं इथे अर्धवट मास्क दिसतोय। इकडे हा मास्क वापरतो रोज, मास्क नाही वापरला, रुमाल वापरता का? हा नाही मास्कमुळे जरा थोडा त्रास वगैरे होतो, त्याच्यामुळे रुमाल वगैरे वापरतो। काय त्रास होतो? नाही श्वास घ्यायला त्रास होतो जरा मास्कमुळे। कोरोना प्रसरते तुम्हाला माहिती आहे? नाही आहे सर, बरोबर आहे, पण ते मास्क जास्त लावला ना समजा तर श्वास घ्यायला त्रास होतो जरा। डिस्टन्सिंग दिसत नाही लोकांमध्ये, अंतर नाही आता कसं शिस्त लोक पाळतच नाहीत ना सर, असे ना। त्यांना आता प्रत्येकाला माहित झालंय की कोरोना वगैरे सर्व पसरलाय, त्याच्यामुळे ते काय लक्ष देत नाहीत ना। हत्ता येऊन तेवढा तर त्या प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे, त्याचं चांगलं फल। तुम्हाला भीती वाटते का? नाही, साहजिकच भीती वाटते ना सर, असं कसं का भीती वाटणारच ना। भीती वाटते तर मास्क नाही लावत तुम्ही? नाही मास्क वगैरे लावत असतो समजा, पण शक्यतो कसं ते मास्क जास्त वेळ लावलं ना ते जरा थोडा श्वास घ्यायला त्रास होतो समजा।
आणि पिंपरी चिंचवड आता नंतर आपण जातोय वाशिममध्ये. तिथे देखील कोरोनाचा कहर सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा 2800च्या पार पोहोचलाय. तरी देखील नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना दिसत नाहीयेत. बाजारात, बस स्थानक परिसरात आणि इतर गर्दीच्या ठिकाणी केवळ 40 ते 50% नागरिक मास्क वापरत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकांच्या या वाढत्या बेफिकिरीमुळे कोरोनाचं संक्रमण आणखीन पसरत चाललंय. मास्क हा प्रत्येकानं लावलाच पाहिजे. स्वतःपेक्षा दुसऱ्यांची जबाबदारी पण आपली असते आणि दुसऱ्यांना आपल्यापासून काही झालं नाही पाहिजे या गोष्टीची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. बांधून असायलाच पाहिजे. मास्कची व्यवस्था नसेल तर आपला गमछा आहे, शेला आहे, रुमाल आहे, ते तरी किमान बांधायला पाहिजे आपल्या स्वतःसाठी. हो ते बरोबर. हो बरोबर, होईन होईन बरोबर. हो पाळतो सर, पण आता गरमी वर आली त्याच्यातून काढलं मी. बांधायलाच पाहिजे. माझ्याकडून थोडीशी गलती झाली, बिस्किट खाल्ल्यामुळे मी तोंडाचा खोलला आताच. तर आपली सुरक्षा आपल्या हातात आहे. आणि आता बातमी आपण बघणार आहोत मनमाडची. रोजीरोटीसाठी रेल्वे प्रवासाला पर्याय नाही, पण कोरोनाची भीती देखील प्रत्येकाच्या मनात आहे. आणि त्यातच अनलॉकच्या या प्रक्रियेत अनेक नव्या रेल्वे सुरू झाल्यात. पण रेल्वेकडूनच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जातोय. रेल्वेत प्रवेश करण्याआधी प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंगही होत नाहीये आणि प्रत्येक सीटचं बुकिंग केलं जात असल्यामुळे रेल्वेचा प्रवास आता आणखी धोक्याचा ठरतोय. बघूयात काल मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसमधल्या धोका सांगणारा हा एक रिपोर्ट. मनमाड रेल्वे स्टेशनवरील हे दृश्य आहे. रेल्वे स्टेशन परिसरात प्रवास करणाऱ्या या प्रवाशांची प्रशासनाकडून थर्मल स्कॅनिंगही केलं जात नसल्याचं हे धक्कादायक दृश्य समोर आलंय. थर्मल स्कॅनिंग होत नसल्यानं एखाद्या प्रवाशाला ताप असेल तर तो कळणार तरी कसा? त्यामुळे एखाद्या प्रवाशाला कोरोना असेल तर किती धोका आहे याची कल्पना न केलेलीच बरी. बरं, हा धोका इथेच थांबत नाहीये. हे प्रवासी प्लॅटफॉर्मवरून रेल्वेत प्रवेश करतात. इथलं दृश्य बघून तर तुम्हाला प्रचंड धक्का बसेल. हे पहा, इथे तर अनेकांनी मास्क लावले नाहीयेत. काही प्रवाशांनी मास्क लावला पण नेमका नाकाच्या खाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सर्व प्रवासी एकमेकांना खेटून बसलेत. रेल्वे प्रशासनाकडून पंचवटी एक्सप्रेसच्या प्रत्येक सीटसाठी बुकिंग घेतलं जात आहे. परिणामी सोशल डिस्टन्सिंगचा रेल्वेकडून बोजवारा उडवला जातोय. प्रत्येक सीटचं रिझर्वेशन केलं जात असल्यानं प्रवाशांसमोरही पर्याय उरलेला नाहीये. पण यामुळे कोरोनाचा धोका किती खेटून बसलाय हे सुद्धा लक्षात येतं. मी मनमाड ते मुंबई पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करत असून मी रिझर्वेशन करून केलेले आहे. परंतु सदर रिझर्वेशनमध्ये प्रत्येक सीटवरती 3x3 लोक बसलेले आहे. शासकीय नियमांचा पुरा फज्जा उडवला असून इथे सोशल डिस्टन्सिंगचा काही एक उपयोग झालेला नाही आहे. त्यामुळं कोरोना महामारीमध्ये शासकीय नियमानुसार एक सीटवर एकच व्यक्ती बसला पाहिजे. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर संबंधित बोगीमध्ये एखादा कोरोना पेशंट असेल तर तो सर्व बोगी कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकते. तरी शासनाने याची दखल घ्यावी. रेल्वे प्रशासनानं प्रत्येक सीटचं बुकिंग करून प्रवाशाचा जीवाला धोका निर्माण केलाय. 2 प्रवाशांमधली एक सीट रिकामी ठेवण्याची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनानं तातडीनं प्रवाशांचा हा धोका कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे. बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मनमाड. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातल्या विद्यापीठांनी पदवीच्या ऑनलाईन परीक्षेची प्रक्रिया तर सुरू केली आहे, पण अगदी ऑनलाईन फॉर्म भरण्यावरूनही आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. बघूयात पदवी परीक्षांचा ऑनलाईन खेळ खंडोबा नेमका कसा सुरू आहे हे सांगणारा रिपोर्ट. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अखेर पदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठानं जाहीर केलाय. या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत खऱ्या, पण ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत संपत आली आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत तशाच विद्यार्थ्यांसमोर अडचणीही वाढत आहेत. पुण्यातील 25% विद्यार्थ्यांनी अजून लॉग इन देखील केलेलं नाही. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे की सुरुवातीला जर इतक्या अडचणी येत असतील तर मग पुढे ज्या वेळेस प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यावेळेस नेमकं काय होईल.
तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थीही भीतीच्या सावटाखाली आहेत. सोलापूर विद्यापीठाने तर बॅकलॉगच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने घेण्याचं नियोजन हे केलेलं आहे. त्याची वेगळीच भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. कारण रेग्युलरच्या परीक्षा जरी विद्यार्थी पास झाले तरी बॅकलॉगच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ शकते याची दाट शक्यता आहे. पासिंग क्रायटेरिया काय असेल याची सुद्धा अजून स्पष्टता नाही. सोबतच परीक्षेचा टाइम टेबल देखील अजून डिक्लेअर करण्यात आलेला नाही. तिकडे शिक्षण मंत्री काय म्हणतायत तेही पाहूयात. 25 प्रश्नांची परीक्षा घेतली जाणार आहे. तिथं देखील क्वेश्चन बँक आणि प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. पुणा युनिव्हर्सिटी असेल, कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल, या ठिकाणी मॉक टेस्ट घेतल्या जाणार आहेत, क्वेश्चन बँक दिली जाणार आहे. तिथं देखील MCQ पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे विद्यापीठात अजून प्रश्नसंचच तयार नाही, पण ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लॉग इन केलं नाही ते सरळ ऑफलाईन परीक्षेला बसू शकतात असा खुलासा पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी केलाय. पण याबाबत कुलगुरूंची प्रतिक्रिया जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्यांनी बोलण्यास नकार दिला. पुणे विद्यापीठाची ही अवस्था असेल तर बाकी विद्यापीठांचं काय, हा वेगळाच प्रश्न आहे. सगळ्या विद्यापीठांनी शेवटच्या वर्षातील मुलांच्या ऑनलाईन परीक्षांचा घाट घातलाय खरा, पण ही ऑनलाईन परीक्षाच मुळात होणार आहे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची, म्हणजे बहुपर्यायी पद्धतीची, त्यात कुठेही सविस्तर उत्तर नसणार आहे. त्यामुळे या मुलांचं खरंच या परीक्षेतून मूल्यमापन होणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि त्या बातमी आहे, राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली असली तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाट माथ्यावर मात्र मुसळधार पाऊस कोसळतोय. आणि आत्ताची दृश्य आपण बघतोय, चांदोली अभयारण्य, गगनबावडा, आंबोली, तिलारी नगर या भागातही अजून पावसाचा जोर कायम आहे. आणि ही दृश्य आपण आत्ताची पाहतोय ती आहेत आंबोली घाटातली. कोल्हापूर निपाणी मार्गे कोकणात सावंतवाडी किंवा गोव्याला जायचं असेल तर या घाटातून प्रवास करावा लागतो. पण हे दृश्य पाहून नक्कीच अंगावर काटा येईल इतक्या मोठ्या प्रमाणात या पाण्याचा प्रवाह तिथे आहे. धबधब्याचं पाणी घाटातल्या रस्त्यावरून वाहते आणि त्यामुळे वाहनधारकांनी काळजी घेऊनच या घाटातून प्रवास करण्याची गरज आहे. घाटातलं पाणी जाण्याचे मार्ग आता भिजलेत आणि त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं धबधब्यांचे लालभडक पाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे संरक्षक कठडे देखील कोसळण्याची भीती तिथे वर्तवली जाते. त्यामुळे न्यूज 18 लोकमतचं देखील प्रवाशांना, वाहनधारकांना एकच आवाहन, ते म्हणजे सुरक्षित ड्रायव्हिंग करा.